हॅलो, नमस्कार. नुकतंच व्हिजन बोर्डचं वर्कशॉप मी घेतलं आणि त्याच्याही आधी बऱ्याचशा सेशन्समध्ये, वर्कशॉप्समध्ये मी हे ऑब्झर्व केलंय किंवा माझ्या स्टुडंट्सनीही मला फीडबॅक दिलेला आहे की व्हिज्युअलायझेशन कसं करायचं ते कळतच नाही, जमतच नाही. आणि त्यामुळे ही मॅनिफेस्टेशनची एक महत्वाची जी पॉवर आहे, जी इनबिल्ट आपल्याला दिलेली आहे युनिव्हर्सनी, ती पॉवर, ती जी जागृत अवस्थेत यायला पाहिजे, ती गिव्ह केलेली आहे. किती जणांचा असा प्रॉब्लेम आहे, टेल मी इन द चॅट बॉक्स, की येस, व्हिज्युअलाइजच करता येत नाही स्वतःचं चांगलं फ्युचर, स्वतःला जे हवंय, मग ते घर, ती गाडी, तो बंगला किंवा ती डिग्री किंवा अगदी पैसा. वाटतंय सगळं मान्य आहे, व्हिज्युअलाइज करा, सगळ्या युट्यूबवर ऐकलेलं आहे, पण समहाव काहीतरी कारणाने ते व्हिज्युअलायझेशन करणं जमतच नाही. तर त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण हे आहे की व्हिज्युअलायझेशनची एक मसल बिल्ड करावी लागते तुमच्या सबकॉन्शियस मध्ये, आणि ती बिल्ड करण्यासाठी स्टेप बाय स्टेप फॉर्म्युला आहे, स्टेप बाय स्टेप पाथवे आहे. तर तो काय आहे, कसा आहे, ते आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे, अतिशय पॉवरफुल व्हिडिओ आहे. खूप रिक्वेस्टनी बनवत आहे, त्यामुळे तुम्हालाही तुमची व्हिज्युअलायझेशन पॉवर तुमच्या मॅनिफेस्टेशन साठी वाढवायची असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. व्हिडिओच्या शेवटी एक टेक्निक सांगणार आहे जी तुमचं व्हिज्युअलायझेशन अजून पॉवरफुल करेल, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुमच्या सगळ्यांचं स्वागत करताना माझं नाव अमृता सुरदास, मी लाईफ बॅलन्सिंग कोच आहे, हीलर आहे. सुरू करूयात आपला आजचा पॉवरफुल व्हिडिओ. व्हिज्युअलायझेशन नेमकं करायचं कसं, जमतच नाही अमृता, किंवा मॅडम येतच नाही, फील होत नाही, आणि त्यामुळे मला माझे रिझल्ट दिसतच नाही, बंद डोळ्यांनीही दिसत नाही, शांततेतही दिसत नाही, तासन तास व्हिज्युअलायझेशन केलं तरीही मला कोणताही प्रकाश किंवा माझं फ्युचर चांगलं ब्राईट दिसतच नाही, त्याच्याऐवजी सगळे विचारच दिसतात किंवा येतात मनामध्ये. असा तुमचाही जर का प्रॉब्लेम असेल, टाईप येस इन द चॅट बॉक्स, आणि आज आपण त्याचं सोल्युशन बघणार आहोत, त्या प्रॉब्लेम मधनं बाहेर येणार आहोत. व्हिज्युअलायझेशन ही लॉ ऑफ अट्रॅक्शन मधली अतिशय पॉवरफुल टेक्निक आहे. खरं तर व्हिज्युअलायझेशन ही टेक्निक न म्हणता हे इनबिल्ट आपल्याला युनिव्हर्सनी, गॉड, तुम्ही जे काही म्हणता, देवानी दिलेलं आहे. कोणतीही वस्तू घ्या, कुठलीही, तुमच्या आजूबाजूला आता ज्या काही 5-6 वस्तू जरी तुम्ही नजर जरी फिरवलीत ना, तर त्या सगळ्या वस्तू बनण्याआधी कोणीतरी डोक्यात विचार केला होता की ही वस्तू अशी बनेल, ह्याचा कलर असा असेल, ह्याचा शेप असा असेल, मग ती झाल्यानंतर ह्याचा उपयोग असा होईल. या प्रकारे त्या व्यक्तीने आधी व्हिज्युअलाइज केलं होतं, त्या वस्तूबद्दल आधी जाणून घेतलं होतं, आणि त्यानंतर त्याच्यासाठी लागणाऱ्या गोष्टी, मटेरियल, मशिनरी सगळ्या जमवल्या, आणि ती वस्तू तुमच्या समोर दिसत आहे. फॉर एक्झाम्पल, हे पेन सुद्धा कोणीतरी मनामध्ये आधी ठरवलं की हे पेन असं बनवायचं आहे, याची कॅप अशी असणार आहे, जी निब आहे ती अशी असणार आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, हे कोणीतरी आधी डोक्यात व्हिज्युअलाइज केलं होतं, विचार केला होता, आणि त्याचप्रमाणे ते व्हिज्युअलाइज करून त्याचं मटेरियल, त्याचं टेक्स्चर, रंग, हे सगळ्या गोष्टी ठरवल्या, आणि मग ही वस्तू तयार झाली, हा पेन तयार झाला. तसंच आपल्या सगळ्यांकडे ही पॉवर आहे व्हिज्युअलाइज करण्याची. कोणतीही गोष्ट पूर्णपणे आधी डोक्यात तयार होते, कोणतीही गोष्ट जेव्हा समोर अस्तित्वात येते ना, तेव्हा ती आधी डोक्यात तयार झालेली असते. म्हणजे म्हणतात ना, माणूस आयुष्यात 2दा प्रसंग जगतो, एकदा स्वतःच्या मनात आणि एकदा प्रत्यक्षात. तसंच आहे. तर ही पॉवर जी आहे, जसं या माणसाने पेन तयार केलेलं आहे, ती पॉवर सगळ्यांनाच युनिव्हर्सने दिलेली आहे, पण नेमकी ती तुमच्या बाबत कमकुवत आहे. तर ती का आहे ते आज आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर स्टे ट्यून. आपण बघूया कसं व्हिज्युअलायझेशन पॉवरफुल करायचं. आपण एक एक्झाम्पल घेऊयात, म्हणजे हा फॉर्म्युला, हा व्हिज्युअलायझेशन कसं करायचं हे तुम्हाला सोप्याच पकडेल. उदाहरणार्थ, तुम्हाला एक पर्टिक्युलर गाडी घ्यायची आहे, व्हिज्युअलाइज करायचंय तुम्हाला. 2026 मध्ये ही गाडी मॅनिफेस्ट करायची, ती कार तुम्हाला मॅनिफेस्ट करायची. तर तुम्हाला हे करायचं आहे की ती गाडी दिसते कशी, म्हणजे तिचा मेक काय आहे, कंपनीचं नाव काय आहे, रंग काय आहे, आतून कशी आहे, बाहेरून कशी आहे. आजकाल इंटरनेटवर तुम्हाला या सगळ्या गोष्टी बघायलाही मिळतात. नाही तर बेस्ट थिंग इज त्याच्या शोरूम मध्ये जाऊन एक टेस्ट ड्राईव्ह घेणं. हो, हे गरजेचं आहे, कारण की जेव्हा तुम्ही टच करता, तिथे जाऊन बघता, तेव्हा तुम्हाला जास्त चांगल्या प्रकारे फिलिंग्स येतात, जास्त चांगल्या प्रकारे तुम्हाला कळतं. म्हणून तर मोठमोठ्या गाड्यांच्या शोरूम्स वाल्यांनी टेस्ट ड्राईव्ह हा प्रकार काढलेला आहे. तर हे उदाहरण घेऊयात. तर त्यासाठी होतं असं की मला गाडी पाहिजे, मी 2 वर्ष झाले विजन बोर्डवर गाडी लिहिलेली आहे, पण माझी गाडी व्हिज्युअलाइज होत नाही, समहाव मला त्या गाडीच्या इतका पैसा जमेल का नाही गोळा करणं वगैरे, या सगळ्या लिमिटिंग बिलीफ येतात, आणि माझं कुठलंच व्हिज्युअलायझेशन फुलफिल होत नाही, चांगलं होत नाही.
तर आता तुम्हाला करायचं हे आहे की मी सांगते त्याप्रमाणे स्टेप 1 इज तुमचा हात घ्यायचा आहे, त्या हाताकडे बघायचं आहे आणि त्या हातातल्या ज्या मोठ्या रेषा आहेत, मोठ्या रेखा आहेत ज्या आपल्या हातावर आहेत, त्या व्यवस्थितरित्या व्हिज्युअलाइज करायच्या. लेट्स डू इट. माझ्यासोबत करा. मी बघितलं किती हातावर मोठ्या मोठ्या रेषा आहेत, ते किती ठिकाणी आहेत ते हे सगळं बघितलं आणि त्यानंतर इमिजिएटली लगेचच 5 सेकंडसाठी डोळे बंद केले. आता बंद डोळ्यांनी तुम्हाला त्या रेखा ज्या हातावर आहेत जास्त मोठ्या मोठ्या ज्या आहेत त्या दिसायला लागतील. सावकाश डोळे उघडायचे. आता हे परत करायचं आहे. परत एकदा मोठ्या रेखा बघायच्यात आणि परत डोळे बंद करायचे. तुम्हाला लगेचच डोळे बंद केल्यानंतर बंद डोळ्यांनी सुद्धा तुमच्या हातावरच्या त्या मोठ्या रेषा रेखा दिसायला लागतील. आता सेम गोष्ट करायची आहे पण दुसऱ्या प्रकारे. तोच हात घ्यायचा आहे आणि बारीक बारीक अशा छोट्या 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 हातावर रेखा असतात ना त्या बघायच्या आहेत. सो हे असं पूर्ण हात निरखायचा आहे. चांगले 5-10 सेकंद घ्या, जास्त घाई करू नका. तुम्ही छोट्या 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 ज्या काही रेखा आहेत ना त्या सगळ्या व्हिज्युअलाइज केल्या, सगळ्या बघितल्या, तुमच्या सबकॉन्शियसने ते कॅप्चर केलं आणि आता परत 10 सेकंडसाठी डोळे बंद करायचे आहेत. आता तुम्हाला त्या रेखा तुमच्या मनाच्या पटलावर म्हणजेच तुमच्या सबकॉन्शियसवर दिसायला लागतील, कारण की तुम्ही आत्ताच तुमचा हात बघितलाय. व्हिज्युअलायझेशनची एक मसल असते, ती बिल्ड करावी लागते, ट्रेन करावं लागतं सबकॉन्शियसला. आणि हे ट्रेनिंग जेव्हा जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुमचं सबकॉन्शियस तुमच्या सगळ्या इच्छा मूर्तिमंत रूपात आणण्यासाठी ही पॉवर तुम्हाला जागृत अवस्थेत आणण्यासाठी मदत करेल. आता स्टेप 2 व्हिज्युअलायझेशन मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप आहे ते म्हणजे फिलिंग. तुम्हाला आता चित्र व्हिज्युअलाइज करता आलं पण त्याच्यात फिलिंग पाहिजे, त्याच्यामध्ये ती इमोशन पाहिजे. तर गाडी घेतल्यानंतर तुम्हाला कसं फील होणार आहे, तुम्ही कोणाला सांगाल, कशी त्या गाडीची पूजा करणार आहे, किंवा तुम्ही ती पूजा करताना व्हिडिओ करणार आहात का, स्टेटसला ठेवणार आहात का, तुम्हाला त्या गाडीच्या स्टेअरिंगवर हात फील करायचा आहे की तुम्ही ती गाडी स्टेअरिंग घेतलेलं आहे आणि ड्राईव्ह करताय. त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलं की टेस्ट ड्राईव्ह घेऊन या. तुम्ही ते फील करायचं आहे. तुम्हाला त्या स्टेअरिंगचं टेक्स्चर कसं जाणवेल, तर दरवाजा उघडताना बंद करताना कारचा कसं फील होत आहे, त्याचा कारचा रंग काय आहे, त्याची चावी तुम्ही जेव्हा स्टार्ट कराल तर ती चावी कशी हातात फील कराल, त्याचा तो आवाज कसा होईल, लॉकचा अनलॉकचा, जितक्या मायन्यूट डिटेल पर्यंत जाता येईल तितक्या मायन्यूट डिटेल पर्यंत तुम्हाला विचार करायचा आणि त्या फिलिंग्स आणायच्या आहेत. या फिलिंग्स तुमच्या आधीच्या मेमरी चिप मध्ये सुद्धा पडलेल्या असणार आहे. म्हणजे काय की जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये होतात किंवा स्कूलमध्ये होतात तेव्हा तुम्हाला नवीन सायकल आणली होती, 2 व्हीलर घेतली होती, तर त्या दिवशी ज्या फिलिंग तुम्हाला आल्या होत्या त्यावेळेस जसं तुम्हाला वाटत होतं सेम फिलिंग तुम्हाला आता तुमच्या कारसाठी, तुमच्या फ्युचर कारसाठी तुम्हाला आता आणायच्या आहेत, मानसिकतेमध्ये तयार करायच्या आहेत, व्हिज्युअलाइज करायचं आहे. या सगळ्या गोष्टी जितक्या डिटेलमध्ये तुम्ही फील करून अनुभवाल तितकं ते मॅनिफेस्टेशन फास्ट होईल. त्यामुळे तुम्हाला फील करायचं आहे की त्या कारमध्ये तुम्ही बसलेले आहात, सीट बेल्ट लावत आहात आणि तुमचं गाडीमध्ये काय काय आहे, बॉटल कुठे ठेवताय, फोन कुठे ठेवताय, इतक्या मायन्यूट डिटेल पर्यंत तुम्हाला ते फीलही करायचंय आणि व्हिज्युअलाइजही करायचंय. जितक्या फिलिंग्स की ती कार घेतली हे तुम्ही जेव्हा सांगाल तेव्हा समोरच्याला काय वाटेल, तुम्हाला किती आनंद होईल, कोणती मिठाई वाटाल, इतक्यापर्यंत तुम्हाला ते फील करायचं आहे. अगदी हलकं शांत, एक विश, एक गोल, एक इच्छा पूर्ण झाली असं वाटतंय, कॉन्फिडंट वाटतंय का प्राऊड फिलिंग होतंय, नेमकं काय वाटतंय हे बघायला पाहिजे. खूपदा आपण भावनांच्या बाबतीत म्हणजे फिलिंगच्या बाबतीत इतकं बोथट झालेलो असतो की आपल्याला या भावना वेगवेगळ्या आहेत याही गोष्टी लक्षात राहत नाहीत. कमेंट्स मध्ये अग्री यायला विसरू नका. टाईप ए इन द कमेंट्स, कारण की ह्या गोष्टी अनुभवलेल्या आहेत. तर तुम्हाला करायचं हे आहे की काय भावना तयार होती, हलकं वाटतं, एकदम शांत, येस माझं व्हिज्युअलायझेशन पूर्ण झालं, किंवा तुम्हाला कॉन्फिडंट वाटतंय की येस मी करून दाखवलं, किंवा येस ही गोष्ट माझ्या आयुष्यात झाली, किंवा तुम्हाला एक स्वाभिमान, एक प्राऊड फिलिंग वाटते की येस माझ्या आयुष्यात मी एक गाडी घेऊच शकलो किंवा घेऊच शकले. असं जे काही तुम्हाला वाटतंय त्या इमोशनला सारखं सारखं आणायचं आहे परत परत. आणि या सगळ्या इमोशन्स तुमच्या वयामध्ये, तुमच्या शरीरामध्ये, तुमच्या मनामध्ये रेडी एक्झिस्टिंग आहेत, त्या फक्त तुम्हाला फील करून करून त्या कारच्या तुमच्या इच्छेबरोबर, तुमच्या गोल बरोबर अलाइन करायच्या आहे. स्टेप 3 इज क्लॅरिटी. येस, स्पष्टता. स्पष्टता असल्याशिवाय व्हिज्युअलायझेशन पॉवरफुल होणार नाही.
तर स्पष्टता ही म्हणजे काय, की आता मी 2 स्टेप मध्ये सांगितलेलं आहे, पण त्याच्यात अजून थोडीशी क्लॅरिटी आणूयात. यू कॅन राईट इट डाऊन. तुम्ही पेन अँड पेपर घेऊन ही स्पष्टता कशी आणायची ते लिहूही शकता. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला ती गाडी हवी आहे, तर ती गाडी याच वर्षात हवी आहे ना, तर ते गाडी नेमकी कोणत्या तारखेला घ्यायची आहे किंवा तुमच्या आयुष्यात यायला हवी आहे, ती तारीख, तो वार कॅलेंडर मध्ये बघा, ते लिहून काढा. रंग, त्या कंपनीचं नाव, ती पार्क कुठे करणार आहात, त्याच्या चावीसाठी तुमच्या ड्रॉवर मध्ये, तुमच्या घरामध्ये कुठे तुम्ही जागा तयार करणार आहात, त्या गाडीमध्ये, त्या कार मध्ये तुमच्या काय काय सामान ठेवणार आहात, इतक्यापर्यंत तुमची स्पष्टता असली पाहिजे. सगळ्यात पहिली ड्राईव्ह म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा लॉंग ड्राईव्हला त्या गाडीमधनं तुम्ही कुठे जाणार आहात, मग ते डेस्टिनेशन, ते ठिकाण, त्याही बद्दल तुम्ही स्पष्ट लिहू शकता आणि तशी लिस्ट तयार करायला पाहिजे. जितकी स्पष्टता तितकं फास्ट मॅनिफेस्टेशन आणि ती क्लॅरिटी जास्तीत जास्त प्रमाणात तुमच्या सबकॉन्शियसला मिळत जाते. तर याही प्रकारे तुम्हाला करायचं आहे, ही स्पष्टता आणायची आहे. स्टेप नंबर 4 इज एंड रिझल्ट. येस, आता तुम्हाला सगळ्या गोष्टी तयार आहेत. आता तुम्हाला एंड रिझल्ट व्हिज्युअलाइज करायला सुरुवात करायची. आता जेव्हा तुम्ही डोळे बंद कराल तेव्हा तुम्हाला या सगळ्या गोष्टी फीलही होतील आणि व्हिज्युअलाइज होतील. त्यामुळे जस्ट क्लोज युअर आईज आणि फील करायचंय, व्हिज्युअलाइज करायचं आहे की ती गाडी तुम्ही घ्यायला गेलेले आहात, ती गाडी तुम्ही घेतली, त्याच्यानंतर तुमची ती अतिशय प्राऊड आनंदाची फिलिंग तयार झालेली आहे. तुम्ही तुमच्या नातेवाईकांबरोबर, तुमच्या जवळच्या लोकांबरोबर त्या गाडीची डिलिव्हरी घ्यायला गेलेले आहात. ते घ्यायला जाताना तुम्ही तो हार गाडीला घालणार आहात किंवा जे काही तुम्हाला त्या गाडीची पूजा करायची आहे ते साहित्यही तुम्ही घेऊन चाललेले आहात. त्यानंतर तुम्ही त्या शोरूम मध्ये गेलेले आहात. ते शोरूम तुमच्या घरापासून किती लांब आहे, किती जवळ आहे हेही तुम्हाला दिसत आहे. आता तुम्ही त्या शोरूम मध्ये पोहोचलेले आहात. तुमची गाडी चकाचक एकदम रेडी आहे. तुम्ही फॉर्मॅलिटीज कंप्लीट करत आहात. त्या मॅनेजर सोबत शोरूमच्या बसलेले आहात आणि त्यांच्या सोबत तुम्ही साइन करतायत पेपरवर साइन केल्यानंतर तुम्ही उठलात. मॅनेजरनी तुमच्या हातात हात मिळवला. कॉंग्रॅच्युलेशन्स नवीन गाडीसाठी. आणि मॅनेजर जिथे डिलिव्हरी आहे तिथे तुम्हाला घेऊन गेले आणि तुमची कार मस्त लाल कपड्यामध्ये झाकून ठेवलेली होती. तुमच्या घरातलं कोणीतरी व्हिडिओ घेत आहे. तुम्ही त्या कारवरचा तो लाल कपडा काढत आहात आणि तुमची ती लॅविश चकाकती गाडी तुमच्या समोर उभी आहे. तिची एंट्री तुमच्या आयुष्यात मूर्तिमंत रूपात झालेली आहे. तुम्ही त्या गाडीची पूजा करत आहात. सगळ्या गोष्टी नीट आहेत की नाही चेक करत आहात. सगळ्यात आधी तुम्ही ती चावी तुमच्या गाडीला लावलेली आहे. हॉर्न चेक केलेला आहे. फ्युएल किती आहे तेही चेक केलेलं आहे आणि सगळ्या गोष्टी फील करून त्या गाडीच्या सीटवर तुम्ही चेक करत आहात. साऊंड सिस्टीम, गिअर सिस्टीम, जे काही आहे, आरसे नीट आहेत की नाही, बेल्ट नीट आहे का नाही, या सगळ्या गोष्टी चेक करत आहात. तुम्ही त्या स्टेअरिंगवर हात धरलेला आहे. विंडो बघत आहात. पॉवर विंडो आहे का, विंडोचं कुठे बटन आहे, कुठे हेडलाइट आहे, बटन आहे हेडलाइटचं, कुठे टेल लाईटचं बटन आहे, इंडिकेटर्सचे बटन कुठे आहे, त्यानंतर फ्युएल टँक मध्ये कसं दिसतं, स्पीडोमीटर कुठे आहे वगैरे, हे सगळं व्हिज्युअलाइज करताय. वायपरचं बटन कुठे आहे, हे सगळं तुम्ही फील करताय, व्हिज्युअलाइज करता आहे आणि ऍट द एंड तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचं आहे त्याचा स्टार्टिंग साऊंड. ती गाडी सुरू होताना हलकासा जो आवाज येतो ते. आणि आता तुम्ही ती गाडी त्या शोरूम मधनं बाहेर घेऊन गेलेला आहात. तुमच्या सगळ्या नातेवाईक मंडळींबरोबर तुम्ही त्या फर्स्ट डेस्टिनेशन पर्यंत पोहोचलेला आहात जिथे तुम्हाला पोहोचायचं होतं, जिथे तुम्ही क्लॅरिटी मध्ये लिहिलं होतं की सगळ्यात पहिली ड्राईव्ह मी तिथे जाऊन करेन. तिथे तुम्ही पोहोचलेला आहात. पार्किंगला जागा मिळालेली आहे आणि तुम्हाला अतिशय छान वाटत आहे की मी माझ्या गाडीत उतरत आहे आणि मी माझ्या गाडीतच आता परत घरी जाणार आहे. फील होतंय? येस. आणि आता तर पॉवरफुली फील होतंय. दिस इज कॉल्ड पॉवरफुल व्हिज्युअलायझेशन. हा व्हिडिओ परत बघा म्हणजे तुमचं व्हिज्युअलायझेशनचे मसल्स स्ट्रॉंग होत जातील आणि तुमचं व्हिज्युअलायझेशनची पॉवर जी आहे तीही वाढेल. मी जसं व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलं होतं त्याप्रमाणे हे अतिशय महत्वाचं आहे व्हिज्युअलायझेशन मध्ये. आता स्टेप नंबर 5 अतिशय महत्वाची आहे. या गोष्टीला नॉर्मलाइज करायला सुरुवात करा. म्हणजे काय की गाडी घेतल्यानंतर, कार घेतल्यानंतर 1 महिन्याने कसं असेल लाईफ, तुम्ही यूज टू झाला असणार आहे त्या गोष्टीला. ती गोष्ट, ती गाडी, ती कार तुम्हाला सवयीची झालेली असणार आहे. तुम्हाला काहीच वाटत नसणार आहे की हा मी काय गाडीनेच आता जाणार आहे. इतकं यूज टू की तुमचा आपसुकच तुमचं प्लॅनिंग तसं असणार आहे. समजा पाऊस आहे, समजा खूप जास्त ऊन आहे, तरी तुम्ही
रिलॅक्स्ड आहात की हा माझी कार आहे, मी माझ्या कारनीच जाणार आहे, मी माझ्या गाडीतनं बसून जाणार आहे, तेव्हा पाऊस ऊन काही असलं तरी मला तेवढं काही वाटत नाहीये जे आधी फील होत होतं. इतकं नॉर्मलाइज त्या व्हिज्युअलायझेशन 1 महिन्यानंतर तुम्हाला जे फील होणार आहे ना, तेवढं नॉर्मलाइज फील करायचं आहे हे व्हिज्युअलायझेशन झाल्यानंतर. ही जी 4th स्टेप आहे ती झाल्यानंतर तुम्हाला तितकं नॉर्मलाइज करायचं आहे. बघा, कोणतीही गोष्ट, कोणतीही व्यक्ती, कोणतीही वस्तू आपल्या आयुष्यात आल्यानंतर साधारण एक 10 दिवसांनी, 1 महिन्याभराने आपण त्या गोष्टीला, त्या व्यक्तीला सवयीचे होतो. सवय होऊन जाते आपल्याला आणि मग ती नॉर्मलाइज होते. ही व्हिज्युअलायझेशनची पॉवरफुल स्टेप आहे. तिथे तुम्ही जेव्हा नॉर्मलाइज करता तेव्हा सबकॉन्शियसला तुम्हालाही हा विश्वास होतो, वाढतो हा विश्वास की येस, ही गोष्ट माझीच आहे, माझ्यापर्यंत येणार आहे आणि मलाच मिळणार आहे, रादर मिळालेली आहे. सो फिलिंग्स, व्हिज्युअलायझेशन याचा खरा अर्थ हा आहे. हा व्हिडिओ परत परत बघा, म्हणजे तुम्हाला जास्त पॉवरफुली व्हिज्युअलाइज करता येईल आणि तुमचं मॅनिफेस्टेशन, तुमचं जे काही गोल आहे ना, ते मूर्तिमंत रूपात तुमच्यापर्यंत आणता येईल. रिमेंबर, एव्हरीथिंग इज एनर्जी. प्रत्येक गोष्टीत ऊर्जा आहे. त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही तुमच्या गोलला व्हिज्युअलाइज करत असता, तुमच्या ड्रीम कारला व्हिज्युअलाइज करत असता, ड्रीम होमला व्हिज्युअलाइज करत असता, ड्रीम पार्टनरला व्हिज्युअलाइज करत असता, तेव्हा ते गोल ही पण एक ऊर्जा आहे. ते गोलही तुमच्यापर्यंत मॅनिफेस्ट होत असतं आणि ते गोलही तुमच्या जवळ येण्याची आस लावतं आणि तेही तुमच्याकडे मॅग्नेटिकली अट्रॅक्ट व्हायला लागतं. त्यामुळे तुम्ही जितक्या स्ट्रॉंगली या ऊर्जेला स्वतःच्या एनर्जी फील्ड मध्ये आणू शकता, ती एक आहे व्हिज्युअलायझेशन. फिलिंग सहित, इमोशन सहित आणि नंतर नॉर्मलाइज करणं. येस, त्यामुळे तुमचं मॅनिफेस्टेशन स्ट्रॉंग होणार आहे. हा खूप चांगला व्हिडिओ होता. खूप छान सांगितलं. काय तुमच्या प्रतिक्रिया आहेत, तुमचं प्रतिसाद काय आहे जाणून घ्यायला मला नक्कीच आवडेल. त्यामुळे या प्रकारे तुमचं व्हिज्युअलायझेशन यावर्षी स्ट्रॉंग करा. भेटूया अशाच एका पॉवरफुल व्हिज्युअलायझेशन, मॅनिफेस्टेशन, हिलिंग, होपोनोपोनो टॅपिंग व्हिडिओ सहित. हा व्हिडिओ तुमच्या अशा मित्रमैत्रिणींना शेअर करा ज्यांना व्हिज्युअलाइज करता येत नाही, फ्युचर व्हिज्युअलाइज करता येत नाही. भूतकाळात पटकन जातात, ते पास्ट मेमरीज मध्ये पटकन ट्रिगर होतात किंवा पटकन रडायला येतं त्यांना वाईट गोष्टी आठवून मागच्या, पण भविष्यातल्या चांगल्या गोष्टी ते व्हिज्युअलाइजच करू शकत नाही आणि त्यामुळे त्यांचं मॅनिफेस्टेशन वीक आहे. तर अशा तुमच्या 2 मैत्रिणींना, मित्रांना, जवळच्या लोकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका पॉवरफुल व्हिडिओ सहित. आणि तुम्हाला जर का मनी मॅनिफेस्टेशन असंच तुमचं स्ट्रॉंग करायचं आहे, व्हिज्युअलाइज फील करून करायचं आहे, तर त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकता तुम्ही अपकमिंग वर्कशॉप मध्ये. त्याबद्दलची सगळे डिटेल डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे, तिथे दिलेले आहेत. तुम्ही ती लिंक चेक करू शकता.